कल्याणमधील टोरेस ज्वेलरकडून 500हून अधिक नागरिकांची फसवणूक करण्यात आली आहे। 6 महिन्यात पैसे दुप्पट करून देण्याच्या आमिषापोटी नागरिकांची फसवणूक करण्यात आलेली आहे। फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागरिकांनी पोलिसांमध्ये यावेळी धाव घेतली। नागरिकांकडून 10 लाखांपासून ते 50 लाखांपर्यंत गुंतवणूक या ठिकाणी करण्यात आली होती। मात्र आता फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे आता गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला। आम्हाला जसं प्रकार कळाला तसं आम्ही इथे आलो। त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जी अमाऊंट टाकाल त्याच्यात 10% तुम्हाला अमाऊंट हप्त्याला घरी येईल, म्हणजे अकाउंटला येईल। अशी महिन्यातून 4 हप्ते आपल्याला येतील। 2.5 महिन्यामध्ये तुमची अमाऊंट कव्हर होते। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की 52 हप्ते तुम्हाला येणार आहे आणि त्याच्यामध्ये लकी कूपन पण होते। हमने पहले 50,000 लगाया था तो हमको आया था पैसा, फिर हमने 13 लाख रुपए लगाया। 13 लाख रुपए लगाया, अभी एक भी रुपया वापस नहीं आया, कुछ भी हमारा नहीं मिला। हमने सब जेवर रख के लोन निकाल के पैसा लगाया था, बोला था 2.5 महीने में पैसा रिकवर हो जाएगा सब। 10 लाख पे मधून काढून दिला मिसेसला आणि 3 लाख रुपयांनी सोना गहाण ठेवून पैसे आणले आणि मागच्या आठवड्यात आम्ही 13 लाख रुपये दिले यांना। ह्यांना आळा घालायचा असेल ना, त्यांचे मोबाईल नंबर वगैरे सगळे ट्रेस करा आणि त्यांचे सगळे घरदार विकून लोकांचे पैसे वसूल करून द्या। आणि जेवढी लोक आहेत ना आता, तेवढ्या लोकांना सांगा की आम्हाला कुठेतरी कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला सांगा कुणाचे किती किती पैसे आहेत। प्रश्न वसूल करून द्यायचा नाहीये, पण ही लोक तिथपर्यंत पोहोचणार नाहीत। ही लोक तिथपर्यंत जातील तर ह्यांना दाद दिली जाणार नाही। ह्यांच्यावर चांगलाच आळा बसला पाहिजे सरकारचा। जसं बघायला गेलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे नेहमी सर्वसामान्यांकरता लढा देत असतात। कल्याणचे खासदार माननीय श्रीकांत शिंदे साहेब नक्कीच या विषयामध्ये लक्ष देऊन हा विषय कसा हाताळता येईल आणि समस्त सर्व नागरिकांचे जेवढे पण 700 कोटी असू देत किंवा 1000 कोटी असू देत ते कसे वसूल करून घ्यायचे हे सरकारला नक्कीच माहिती आहे। मुंबईतून एक मोठी बातमी समोर येते। टोरेस गुंतवणूक कंपनीचा गुंतवणूकदारांना झटका बसल्याचं पाहायला मिळालंय। कंपनी मुंबईसह सर्व शाखांना टाळे ठोकून फरार आहे। भरलेल्या रकमेच्या 10% पैसे दर आठवड्याला परत देण्याचं आमिष दाखवून ही गुंतवणूक मिळवली होती। आज गुंतवणूकदारांचा पहिला हप्ता येणार होता। असे असतानाच कंपनी प्रशासन सर्व शाखा बंद करून फरार झाले। मुंबई आणि उपनगरातील 3 लाख लोकांना 500 कोटी रुपयांचा चुना लावलाय। टोरेस कंपनीच्या सानपाडा ऑफिसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली। फसवणूक केलेल्या एजंट विरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल झाला।